नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आज हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केमिस्ट्री CETचा फॉर्म कसा भरायचा. तर जे मुलं रिपीट करतायत किंवा यावर्षी फ्रेशली केमिस्ट्री CETला बसणार आहेत, त्या मुलांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि ज्यांना दुसऱ्यांची हेल्प करण्यासाठी पण फॉर्म फिल करायचा आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड पूर्ण बघा, त्याने कळेल तुम्हाला की फॉर्म कसा भरायचा. कुठलीही स्टेपमध्ये मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही इश्यू येतील. आणि एकदा जर फॉर्म चुकला तर सध्या तरी करेक्शनचं काही ऑप्शन अवेलेबल नाही आहे. सो प्लीज मी सजेस्ट करेल की फ्रॉम स्टार्ट टू बॉटम पूर्ण व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा. चला तर सुरू करूया. आता पहिले तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये क्रोम, गुगल, एज जे काही तुमचं ब्राउझर असेल ते उघडून घ्यायचं आहे. ते उघडल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं सर्च करायचं आहे MST CET. एंटर केलं की बघा तुम्हाला MST CETची ही वेबसाईट येईल. तर फर्स्ट लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल, इथे तुम्हाला असं इंटरफेस बघायला दिसेल. त्याच्यामध्ये एक जी लिंक आहे इथं स्टार्टिंगला ही बघू शकतात. ही तुमची टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स आहेत. जर तुम्ही MST CETसाठी अप्लाय करताय, B.Edसाठी अप्लाय करताय, LLBसाठी, MBAसाठी, तर सर्वांचे शेड्यूल त्या PDF मध्ये दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला तुमची MST CET कशी होणार आहे एक्झाम, ही जर तुम्हाला बघायची असेल एक मॉक टेस्ट टाईप, तर त्याच्यासाठी पण त्यांनी एक लिंक इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आतापर्यंत असा इंटरफेस नव्हता दरवर्षीप्रमाणे. यावर्षी इंटरफेस पूर्णतः चेंज झालेला आहे. तर हा व्हिडिओ त्याच्यामुळे व्यवस्थित बघा की कसा फॉर्म भरायचा. फर्स्टली तुम्हाला इथे ऑप्शन दिलं असेल CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26. तर जे मुलं CETसाठी अपेअर करणार आहेत किंवा जे रिपीट करणार आहेत, त्यांनी पहिले इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की तुम्हाला असा एक इंटरफेस बघायला दिसेल, त्याच्यामध्ये साइन इन आणि न्यू युजर असे दोन ऑप्शन आहेत. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल किंवा साइन इन केलेलं असेल, तर तुम्ही डायरेक्ट तुमचं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करू शकतात. पण तुम्ही न्यू युजर आहात, तुम्ही फर्स्टली त्या वेबसाईटला व्हिजिट केलं आहे, तर तुम्हाला इथे न्यू युजर दिसत असेल की त्याच्या खाली एक रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसत असेल, तर रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये रजिस्टरची काही डिटेल्स मागितल्या जाईल. आता फर्स्ट नेम अँड मिडल नेम ॲज पर SSC और HSC मार्कशीट. आता तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या HSC किंवा SSC मार्कशीटवर पहिले सरनेम असतं, मग तुमचं नाव असतं आणि त्यानंतर वडिलांचं नाव असतं. तर इथे आपल्याला सेम जसं तुमच्या मार्कशीटवर नाव आहे मेन्शन तसंच लिहायचं आहे. ज्याने सध्या 12thला आहेत त्यांनी SSC मार्कशीटवरच्या त्याचं नाव टाकायचं आहे आणि जे रिपीट करत आहेत त्यांनी HSCवरच्या मार्कशीटचं त्यांनी नाव टाकायचं आहे. काळजी घ्या की फक्त दोन्ही मार्कशीटवर तुमचं नाव सेम असलं पाहिजे किंवा सेम येणार असेल. तर फर्स्टली आपण इनपुट करू की आता मी माझ्या क्लायंट्स जे आहेत, ज्या विद्यार्थ्याचा मी हा फॉर्म भरतोय किंवा एक डेमो म्हणून मी हा फॉर्म भरतोय, त्या तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणून मी इथे एक नाव टाकतो, जाधव श्याम. आता जाधव त्याचं सरनेम झालं, श्याम त्याचं स्वतःचं नाव झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या मार्कशीटवर नाव प्रिंट होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येतं लास्ट नेम. आता लास्ट नेम तुमचं वेगळं असेल, म्हणजे लास्ट नेम तुम्ही जर असं प्रॉपरली नाव घ्यायला गेले तर श्याम राम जाधव असं नाव असेल. पण मार्कशीटवर नाव वेगळं असतं. मार्कशीटवर आधी सरनेम असतं, मग तुमचं नाव असतं आणि मग वडिलांचं नाव असतं. मग त्याप्रमाणे जर आपण इथं फिल करायला गेलं तर शेवटला लास्ट नेम म्हणजे तुमचं वडिलांचं नाव येईल, जे की तुमच्या मार्कशीटवर जे असेल ते तुम्ही इथे टाकायचं. ठीक आहे. आपण इथे टाकून घेतलं. त्यानंतर तुमचा मेल ID. ठीक आहे. आता हा मेल ID एक महत्त्वाचा असतो. याच्यानंतरची तुम्हाला नोटिफिकेशन्स, OTP पण तुम्हाला मेल IDवर येईल, अपडेट्स वगैरे सगळं काही तुमचं मेल ID आणि लॉग इनसुद्धा तुमच्या मेल IDवरूनच होईल. त्याच्यामुळे काळजी घ्या की तुम्ही ही मेल ID व्हेरीफाईड टाकावी, जी तुम्ही रेग्युलरली यूज करता ती टाकावी आणि इन यूजमधली असलेली चालू ID टाकावी. ठीक आहे. तर आपण इथे आता ID टाकून घेऊया. तर आपण इथे ही ID टाकलेली आहे. आता हा जस्ट एक डेमो व्हिडिओ आहे म्हणून मी ही टेम्पररी ID इथे इनपुट केलेली आहे. तुम्ही तुमची जी युजेबल ID असेल तीच टाकावी. त्याच्यानंतर पासवर्ड जेवढं होईल तुम्ही सिम्पल ठेवा. आता मी इथे सध्या पासवर्ड टाकतोय. पासवर्डमध्ये इथं खाली क्लिअरली मेन्शन आहे की पासवर्ड हा तुमचा मिनिमम 8 कॅरेक्टर्सचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये काही लेटर्स असले पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर असले पाहिजे आणि काही नंबर्स असले पाहिजे. तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला पासवर्ड एक जनरेट करायचा आहे. सो तुम्ही तो करायचा. त्याच्यानंतर खाली एक कन्फर्म पासवर्ड, पुन्हा तोच तुम्ही जो वरती पासवर्ड टाकला तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे.
आता इथे मी सध्या एक्झाम्पलसाठी pass@123 टाकलाय. ठीक आहे. आता डेट ऑफ बर्थ विद्यार्थी मित्रांनो चुकू देऊ नका. जर तुमची डेट चुकलेली असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये एक जरी तुम्ही इनपुट केलेलं वेगळं असेल आणि तुमच्या डॉक्युमेंटेशनवर जर वेगळं असेल तर तुमचं ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होऊ शकतं. हे तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगतो आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आधार कार्डवर जी डेट आहे किंवा तुमच्या TCवर जी डेट आहे ती तुम्ही टाका. आता इथे मी डेमोसाठी मार्च करतोय. 3 मार्च सपोज मी केली. 3 मार्च 2006. ठीक आहे. आता हे तुम्ही बघू शकता की इथे पहिलं नाव SSC मार्कशीटनुसार पहिले सरनेम टाकलं आहे, त्याच्यानंतर तुमचं नाव टाकलं आहे, त्याच्यानंतर लास्ट नेम SSC मार्कशीटनुसार तुमच्या वडिलांचं नाव टाकलं आहे, इथे ईमेल ID टाकला आहे जो की चालू असेल, ॲक्टिव्ह असेल, त्याच्यानंतर पासवर्ड टाकला आहे ज्याच्यामध्ये काही लेटर्स आहेत, काही नंबर्स आहेत आणि एक स्पेशल कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर तोच पासवर्ड पुन्हा खाली टाकला आहे. डेट ऑफ बर्थ तुमच्या ज्या डॉक्युमेंटेशनवर आहे तीच डेट ऑफ बर्थ इथे टाकली गेलेली आहे आणि इथे आपण खाली रजिस्टर केलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे रजिस्टर केलं की साईड लोड होईल. आता इथे बघा, इथे ईमेल व्हेरिफिकेशन तुम्ही जो मेल इनपुट केलेला आहे त्या मेलवर तुम्हाला एक इनपुट आलं असेल की म्हणजे त्या मेलमध्ये तुम्हाला एक मेल आला असेल CET थ्रू. तर त्या CET थ्रू त्या लिंक तिथं त्यांनी एक लिंक मेन्शन केलेली असेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मेल ID व्हेरीफाय करायचा आहे. ठीक आहे. मी म्हणत होतो की व्हेरिफिकेशन लिंक तुमचा जो ईमेल असेल तो व्हॅलिड द्या, ॲक्टिव्ह द्या, म्हणजे तुम्हाला लगेच मेल येणार आहे. इथं तुम्ही समजू शकता, बघू शकता इथे ईमेल व्हेरिफिकेशन. आणि जर तुम्हाला मेल नसेल आला तर इथे एकदा क्लिक हिअर करून बघा. नाहीच आला पुन्हा तर पुन्हा बॅक जा, पुन्हा रजिस्ट्रेशन करा. एक मेल ID बरोबर आहे का चेक करा, व्यवस्थित टाका. नसेल तर दुसरा चेंज करून बघा. तुमचा असेल तर तुमचा घ्या किंवा वडिलांचा घ्या, आईचा असेल तर आईचा टाका. बट व्हॅलिड आणि युजेबलच टाकवा. ठीक आहे. आता इथे सध्या आपण एक टेम्पररी मेल ID यूज केलेला आहे, एक डेमो म्हणून. सो आपण बघू तिथे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मी टेम्पररी यूज केलेला आहे. सो मला इथं मेल आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मेल येतोच आणि धिस लिंक विल एक्सपायर विदिन 10 म्हणजे 10 मिनिटाच्या आत तुम्हाला हे व्हेरीफाय करावं लागेल, नाही तर लिंक एक्सपायर होईल. ठीक आहे. आता बघा इथं डिअर जाधव श्याम म्हणजे तुमचं नाव पण येतं. ठीक आहे. तुम्ही तो मेल उघडला, तुम्हाला त्याच्यानंतर इथे तो व्हेरीफाय ईमेल असं एक ऑप्शन दिसेल ब्ल्यू कलरमध्ये हायपर लिंकमध्ये. त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचं एक रिलोड होईल साईट आणि एक नवीन पेजवर जाईल. ठीक आहे. आता तुमचे युजर इन्फो म्हणजे पर्सनल डिटेल्स, आता ह्या डिटेल्स तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही सध्या तरी. असं काही ऑप्शन नाही आहे की तुम्ही फिल केल्यानंतर चेंज करायचं. म्हणून मी सांगतो की तुम्हाला डिटेल्स एकदम व्यवस्थित भरा, बरोबर भरा, स्पेलिंग्स बघा, 2-3 वेळा व्हेरीफाय करा, पण व्यवस्थितच भरा. दिवसातून 2 घंटे काढा. 2 घंटे फॉर्मला द्या फक्त भरण्यासाठी, पण विद्यार्थी मित्रांनो नीट फॉर्म भरा. हीच एक तळमळीची विनंती तुम्हाला. ठीक आहे. आता इथे मोबाईल नंबर टाकायचा. सो आपण एक सिम्पली मोबाईल नंबर टाकून घेऊया डेमोसाठी. ठीक आहे. आता मी हा मोबाईल नंबर टाकला. आता हा मोबाईल नंबर पण तुमचा सेम ईमेल ID सारखा ॲक्टिव्ह असला पाहिजे, चालू असला पाहिजे, त्याच्यात रिचार्ज असलं पाहिजे. तुम्हाला OTP येणार आहे त्यावर. ठीक आहे. तर रिचार्ज असलं पाहिजे, तुम्हाला OTP येईल. खाली इथं क्लिअरली मेन्शन पण करून दिलेलं आहे त्यांनी, प्लीज इन्शुअर दॅट द इंटर मोबाईल नंबर इज करेक्ट ॲज द OTP व्हेरिफिकेशन विल टेक्स प्लेस ऑन दिस मोबाईल नंबर. ठीक आहे. तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची की तुमचा मोबाईल नंबरही चालू असला पाहिजे. मी रिकमेंड करेल की तुम्ही जर यूज करत असाल फोन किंवा तुमच्याकडे ॲक्टिव्ह फोन नंबर असेल तर तुम्ही तुमचा नंबर इथे द्या, नाहीतर तुम्ही वडिलांचा दिला तरीही चालेल. ठीक आहे. आधी तर वडिलांचं फर्स्ट नाव म्हणजे पूर्ण नाव असतं, म्हणजे वडिलांचं नाव फक्त नाव टाकायचं आहे. तर इथे आपण नाव टाकून देऊ. ठीक आहे. इथे आपण नाव टाकलं, त्याच्यानंतर खाली आलो, इथे खाली ऑप्शन आहे मदर्स नेम. आता मम्मीचं पण पहिलं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. आता इथं आपण हे टाकलं, त्याच्यानंतर तुमचं जेंडर, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. ठीक आहे. आता सध्या मी करतो. त्याच्यानंतर रिलीजन तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, ख्रिश्चन आहात, शीख आहात, बुद्धिस्ट आहात, जैन आहात की पारसी आहात, असं करायचं. जर तुमची कॅटेगरी तुमचं रिलीजन जर या लिस्टमध्ये मेन्शन नसेल तर तुम्ही अदर ऑप्शनही क्लिक करू शकता. जर असेल तर तुमच्या रिलीजननुसार तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ते सिलेक्ट करायचं. ठीक आहे. रिजन
आता रिजन म्हणजे काय, रुरल की अर्बन. सिंपल आहे. रुरल म्हणजे जर तुम्ही खेड्यागावातून येत असाल तर तुम्ही रुरल एरियातून येत आहे, आणि जर तुम्ही थोडं शहरातून येत आहेत, लाईक सिटी सारख्या एरियात तुम्ही राहत आहात, तर तुम्ही अर्बन मधून येत आहेत. ठीक आहे. तर सिम्पली त्याच्यानुसार तुम्हाला क्लिक करायचं, रुरल मध्ये आहात की अर्बन मध्ये आहात. आता आपण इथे रुरल सिलेक्ट करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मदर टंग. आता मदर टंग म्हणजे घरी तुम्ही कोणती भाषा बोलतात, तर त्याच्यानुसार ही सेम इथे सगळ्या तरी भाषा मेन्शन आहेत. हिंदी, मराठी, इंग्लिश, बेंगाली भरपूर आहेत. आणि जर तुमच्या लँग्वेज जर इथे लिस्टेड नसेल तर मी रिफर करेल की तुम्ही ऑर्डर करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता सध्या तरी जी मराठी आहे ती मेन्शन्ड आहे इथे, सो मी ती क्लिक करतोय. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल, तरी काही इश्यू नाही. फॅमिली इन्कम हे सुद्धा खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. तुम्ही जेव्हा इन्कम सर्टिफिकेट काढशाल किंवा तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढले त्यानुसारच तुमचं हे फॅमिली इन्कम डिसाईड झाला पाहिजे. ठीक आहे. तुमच्या इन्कमवर जर सपोज 10,000 इन्कम असेल, तुमची 10,000 जर इन्कम असेल आणि तुम्ही इथे फील्ड केलेली 15,000 ते 50,000, तर हे चालणार नाही. तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये एरर येतील, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ॲडमिशनवर होईल. ठीक आहे. तर मी सजेस्ट करेल की जशी तुमची समजा आता 35,000 जर तुमचं इन्कम असेल किंवा त्या इन्कमचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडं, तर तुम्ही 15,000 टू करू शकता. ठीक आहे. आता आपण इथे केलं आहे 15,000 ते 50,000 सिलेक्ट केलं आहे. मटेरियल स्टेटस ऑफकोर्सली तुम्ही अनमॅरिडच असणार आहे, पण जर असाल कोणी तर मॅरिडही करू शकता, अनमॅरिडही करू शकता. आणि हे कंपल्सरी आहे. जेवढे स्टार केलेले पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी फिल करणंच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जाऊया. आता खाली तुम्हाला इथे विचारलं आहे ॲड्रेस. आता ॲड्रेस आपल्या घराचा टाकायचा आहे तुम्हाला इथे. आता मी इथे लाईक ABC ॲड्रेस टाकून दिला आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या घराचा ॲड्रेस इथे टाकू शकतात. 2 लाईन्स इथे, 2 लाईन्स इथे ही फिल्ड करा आणि ॲड्रेसही बरोबर असू द्या. तुमच्या आधार कार्डवरचा जर ॲड्रेस टाकला तर फार उत्तम. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस तरी भरायची गरज नाही आहे. जर तुमचा ॲड्रेस मोठा असेल तर तुम्ही याच्या थ्रूही जाऊ शकता. तुमचं स्टेट या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. आता आमचं तर आहे समजा महाराष्ट्र, तर आम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे आणि ऑफकोर्स महाराष्ट्रच असणार आहे तुम्ही MST CET म्हटल्यानंतर. जर आउटसाईडचे असेल तर आहे तिथे ऑप्शन, पण ठीक आहे. तर तुमचं त्या हिशोबाने तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आमचं छत्रपती संभाजीनगर आहे, सो आम्ही तो सिलेक्ट केला आहे. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार सिलेक्शन करायचं आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर STD कोड कंपल्सरी नाही आहे, तो फिल करू नका. जे कंपल्सरी नाही आहे त्यात डोकं घालूच नका. त्याच्यापासून लांबच राहा. तुम्हाला काही नीड नाही आहे त्याच्यात जायची किंवा त्यात हे फेस करायची. काही नीड नाही. जर ते कंपल्सरी नाही, तुम्ही ते नाही फिल केलं तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फॉर्मवर, तुमच्या एक्झामवर आणि तुमच्या ॲडमिशनवर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं फोन नंबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे स्टार्टिंगला एक मोबाईल नंबर विचारला आहे आणि पुन्हा इथे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर विचारला. मी रिकमेंड करेल की एक तुमचा जो आहे तो पर्सनल द्या, आणि जो दुसरा आहे तो तुमच्या वडिलांचा किंवा तुमचं जे गार्डन असेल, मोठी दीदी असेल, आई असेल, वडील असतील तर त्यांचा द्या. किंवा तुम्ही काकाकडे राहत असाल, मावशीकडे राहत असाल तर त्यांचा द्या. पण मग कोणत्या मोठ्यांचाच नंबर द्या. तुमचा पर्सनल फोन नंबर देऊ नका. एक तुमचा पर्सनल द्या, एक मोठ्यांचा द्या, एक तुमचा गार्डियनचा द्या. सिम्पल. ठीक आहे. तर आता इथं आपण पुन्हा एक सॅम्पल फोन नंबर इनपुट केला आहे. त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स. ठीक आहे. आता ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स म्हणजे काय, काही विद्यार्थी मित्र गावाकडे असतात पण शिकण्यासाठी शहरात जातात, तर त्यांचा शहराचा ॲड्रेस वेगळा असतो त्यांच्या कॉलेजनुसार. त्याच्यानंतर त्यांचा ॲक्च्युअल ॲड्रेस राहण्याचा वेगळा असतो गावाकडचा. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. जे शिकण्यासाठी आलेले आहेत, ज्यांना कम्युनिकेशन सिटीत वगैरे आलेले आहेत, शहरात सपोज शिकण्यासाठी किंवा शहराच्या बाहेर शिकण्यासाठी गेलेले आहेत, त्यांनी हे फिल करायचं आहे. त्यांनी ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स म्हणजे जिथे तुम्ही राहताय, जिथे तुम्ही सध्या शिकताय त्या एरियाचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. सेम वरच्यासारखं आहे. त्याची ॲड्रेस लाईन तुम्हाला टाकायची आहे. एक ॲड्रेस इथे, एक ॲड्रेस इथे. जर मोठा असेल तर इथे टाकू शकतात. त्यानुसार तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानुसार डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. तुम्ही जिथे शिकताय त्याचं काय डिस्ट्रिक्ट येतो आहे, सेम त्याच्यानुसार तुम्ही जिथे शिकताय त्याचा काय तालुका येतो आहे, कुठल्या गावात येतं आहे आणि त्याचा पिनकोड. एवढं सगळं टाकलं की बस. त्याच्यानंतर ज्यांचा ॲड्रेस सेम आहे, म्हणजे ते तिथेच राहत आहे जिथे ते शिकताय, तर त्यांनी सिम्पली हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, सेम ॲज परमनंट ॲड्रेस. ठीक आहे. आता इथं आपलं पिनकोड राहिला, पिनकोड आपण टाकून घेऊया. ठीक आहे. आता आपण हा पिनकोड टाकला. ओके.
खाली आलो आपण, त्याच्यानंतर अदर डिटेल्स. ठीक आहे. अदर डिटेल्समध्ये पहिला प्रश्न असा की आर यू डोमासाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाइल्ड आहात का किंवा रहिवासी आहात का, असा त्याचा अर्थ होतो. तर सिम्पली तसं यस किंवा नोमध्ये उत्तर असणार आहे. तर तुम्ही जर असाल तर हो करायचं आहे, नसाल तर नाही करायचं आहे. तुम्ही असणारच 100%. बट जर कोणी बाहेरून फॉर्म भरते इथल्या ॲडमिशनसाठी तर तो हा नो ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ते झालं की डोमासाईल तुम्हाला झालं. त्याच्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स. आता तुमची जी कॅटेगरी आहे ती मायनॉरिटी अंडर येते का, जर तुम्ही येस केलं असेल, जर ती येत असेल मायनॉरिटी अंडर तर येस करायचं, नसेल येत तर नो करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, जर तुम्हाला काही डिसेबिलिटी आहे का, म्हणजे तुम्हाला काही अपंगत्व आहे का. जर तुम्हाला अपंगत्व असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सिलेक्ट एस एस सी इक्वलंट पासिंग इयर, म्हणजे तुमची 10वी कोणत्या साली पूर्ण झाली हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आता आपण इथे सिलेक्ट करू. जर जे फ्रेशर मुलं असतील, जे पहिल्यांदा सी ई टी देत आहेत किंवा जे नेमकंच 12वीला आहेत आणि आता बोर्डची एक्झाम देणार आहेत, तर नॉर्मल प्रश्न आहे त्यांचा जो इयर असणार आहे तो असणार आहे 2023. पण जे रिपीटर्स आहेत, जे रिपीट करणार आहेत, त्यांनी त्यानुसार तुमच्या 10वीच्या पासिंग इयरनुसार इथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एस एस सी इक्वलंट टोटल पर्सेंटेज, म्हणजे तुम्हाला एस एस सीला किती पर्सेंटेज होते. ठीक आहे. आता ते इथं टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतर एस एस सी इक्वलंट बोर्ड, म्हणजे तुम्ही तुमची जी 10th एक्झाम आहे ती कोणत्या बोर्ड अंडर दिलेली आहे. तर इथे भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही त्या ऑप्शननुसार एक चूज करू शकतात. किंवा ते जर तुम्ही दिलेल्या बोर्ड्स जर ह्या ऑप्शनमध्ये नसतील किंवा तो बोर्ड जर या ऑप्शनमध्ये नसेल तर खाली एक लास्टला ऑप्शन असतं ॲनी अदर बोर्ड, तर तुम्ही तेही सिलेक्ट करू शकता जर तुमचा बोर्ड या लिस्टमध्ये विजिबल नसेल तरच. आता इथे महाराष्ट्र, मोस्टली महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन हेच असतं सर्वांचं. तरी बी जर तुम्हाला कोणाचं चेंज असेल तर तुम्ही त्यानुसार ते सिलेक्ट करायचं. आपण हे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर एस एस सी स्कूल स्टेट, आता तुमची जी शाळा होती 10thची ती कोणत्या स्टेट अंडर होती, इथे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ते सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर आर यू अपेअरिंग ऑर अपेअर्ड फॉर 12th एच एस डिप्लोमा इन 2025, तुम्ही 12वीला आहात का, तुम्ही 12वी सध्या परस्यू करताय, तुमची 12वी झाली आहे किंवा तुम्ही डिप्लोमा देऊन मग एक्झाम देत आहे. ठीक आहे. त्याचं इथं ऑप्शन आहे की समजा जर तुम्ही 12वीला अपेअरिंग असाल तर येस करायचं आहे, जर नसाल, जर तुम्ही रिपीटर असाल तर नो करायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट जे फ्रेशर आहेत त्यांनी इथे येस करायचं आहे आणि जे रिपीटर्स आहेत त्यांनी इथे नो करायचं आहे. ठीक आहे. आता जे फ्रेशर आहेत त्यांचा इथे फॉर्म एंड होतो, बट जे रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म कंटिन्यू थोडासा पुढे जातो. तर त्यांना आणखी एक ऑप्शन आहे, मी त्यांच्यासाठी सांगतो की जे फक्त रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी खालचे ऑप्शन अवेलेबल होतील की सिलेक्ट एच एस सी डिप्लोमा पासिंग इयर, म्हणजे तुम्ही तुमची 12th कोणत्या साली पास केली होती तिथे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तो कोणता बोर्ड होता जिथून तुम्ही 12th तुमचं सिलेक्ट झालं किंवा तुमची तिथून 12th झाली आहे, एच एस सी तुमची झाली, ते बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड इथून सिलेक्ट करायचं आहे. मार्क्स कोणत्या कॅटेगरीमध्ये भेटलेले तुम्हाला, सी जी पी एमध्ये भेटलेले की पर्सेंटेजमध्ये, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मार्क्स ऑप्टेन, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज होते 12वीला ते आपण इथे इनपुट करायचं आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ, आता जर तुम्ही सी जी पी सिलेक्ट केलं तर सी जी पी मोस्टली 10पैकी असतो. 10पैकी तुम्हाला इथे इनपुट करावं लागतं. आणि जर तुम्ही पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर पर्सेंटेज 100पैकी असतं, ते तुम्हाला किती भेटले ते इथे इनपुट करायचे असतं. सो 100 इथे गेले आणि त्याच्यानंतर 10th इक्वलंट पर्सेंटेज, हे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून घेईल. ठीक आहे. हे झालं आता हे रिपीटरसाठी. तर आता आपण इथून हा ऑप्शन चेंज करून घेऊया. ठीक आहे. ऑप्शन चेंज झाला. ओके. आता पुन्हा मी सजेस्ट करेल की पुन्हा हे पूर्ण फॉर्म एकदा तुम्ही चेक करून घ्यायचा. पूर्ण फ्रॉम स्टार्ट टू बॉटम हा पूर्ण फॉर्म तुम्ही चेक करून घ्या. तुमचा फोन नंबर बरोबर आहे का, वडिलांचं नाव बरोबर आहे का, त्याची स्पेलिंग बरोबर आहे का, सेम आहे सर, नाव, स्पेलिंग, जेंडर, रिजन, मदर टंग, नॅशनॅलिटी, हे सर्व गोष्टी तुम्ही एकदा चेक करून घ्या. एकदा करा, दोनदा करा, जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की हां सर्व आता बरोबर आहे, तोपर्यंत फॉर्मची घाई करू नका सबमिट करण्याची. आरामात चेक करा, व्यवस्थित चेक करा, सगळं एक चेक करा. आणि जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हां झालं आहे, हे सगळं बरोबर आहे, तर तुम्ही इथं सेव्ह चेंजेसवर क्लिक करू शकता. ठीक आहे. तर जसं तुम्ही इथं सेव्ह चेंजेसवर क्लिक केलं, डाटा अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला एक मेसेज येतो.
ठीक आहे. तो मेसेज आला की म्हणजे तुमची एक प्रोफाईल क्रिएट झालेली असते. इथे तुमचं हाय जाधव श्याम असं नावही येतं तुमचं आणि इथून तुम्हाला साइन आउट करण्याचं एक ऑप्शन येतं. आता इथे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील की CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकर, स्कोअर कार्ड वगैरे वगैरे भरपूर. आता तुमचं काम इथं काय आता म्हणजे तुम्ही आत्ता जे बनवलं, आत्ता जे तुम्ही इनपुट्स दिल्या ते प्रोफाईल. ठीक आहे. आता तुम्हाला काही सपोज तुम्ही आधी सगळा फॉर्म भरून घेतला, बट नंतर तुम्हाला काही क्युरी आहे, काही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही हेल्प हेल्प डेस्कवर क्लिक करून तुमची क्युरी तिथे मांडू शकता आणि तुमचं जे हॉल तिकीट येईल, जे ॲडमिट कार्ड येईल, ते इथे येईल समोर आणि खाली त्यांनी स्पेशल स्कोअर कार्डसाठी सुद्धा हे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे जेव्हा तुम्ही कंप्लेंट रेज करतात, तेव्हा ती कंप्लेंट कुठपर्यंत गेली किंवा ती कोणी सॉल्व केली का, नाही केली का, हे सगळं तुम्हाला इथे बघायला दिसेल. आणि स्कोअर कार्ड म्हणजे तुमचं जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुमचं स्कोअर कार्ड आधी तुम्हाला ह्या साईटवर लॉग इन करून मग तुम्हाला स्कोअर कार्ड व्हिजिबल होईल. ठीक आहे. तर आता तुम्ही प्रोफाईल क्रिएट केली, तुमचं इथे नाव आलं हाय. ठीक आहे. आता सिम्पली तुम्हाला जायचं पहिल्या ऑप्शनवर CET रजिस्ट्रेशन. ठीक आहे. CET रजिस्ट्रेशनवर गेले, इथेही तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. टेक्निकल एज्युकेशन अंडर UG, PG, त्याच्यानंतर UGच्या अंडर भरपूर ऑप्शन्स आहेत, PGच्या अंडर भरपूर ऑप्शन आहेत, ॲग्रिकल्चर एज्युकेशनच्या बाबतीत भरपूर ऑप्शन्स आहेत, हायर एज्युकेशन आहे, PG आहे, पुन्हा मेडिकल एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये PG, UG आणि त्याच्यानंतर फाईन आर्ट आहे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा जे फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी. फार्मसी इज इंजिनिअरिंग. सो हा पहिला ऑप्शन जो आहे तो त्या विद्यार्थ्यांसाठी. बाकी हे ऑप्शन दुसऱ्या दुसऱ्या ब्रांचेससाठी आहे. जसं तुम्ही इथं बघू शकतात की MH, बी डिझाईन, इंटिग्रेटेड, हे BBA, BMS, BCA यांच्यासाठी आहेत. हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथं आणखी एक ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर एज्युकेशन. ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन आहे. त्यांनी इथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुम्हाला इथल्या रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ हवा असेल पूर्ण डिटेल्ड तर तुम्ही मला कमेंट करा. मी लगेच त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करून अपलोड करून देईल. ठीक आहे. फक्त मला कमेंट करा की हा दादा हा व्हिडिओ पण पाहिजे. तुम्हाला हाही व्हिडिओ भेटून जाईल पूर्ण विथ डिटेल डिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर आता पुन्हा येऊ आपण इंजिनिअरिंग आणि फार्मसीवर. तर इथे आल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन MST CET 2025 रजिस्टर नाव. त्याच्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्ही एक न्यू टॅबला जाचाल. न्यू टॅबला तुम्हाला असं आतापर्यंत चालू आलेली साईट आहे ती साईट तुम्हाला दिसेल. म्हणजे याच्या आधी आपण जेवढं केलं ना ते नवीन होतं. या वर्षांच्या मुलांसाठी भरपूर नवीन होतं ते. म्हणून चुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून म्हणतोय गडबड करू नका. व्यवस्थित डिटेल व्हिडिओ बघा. तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजली तर मला नक्की कमेंट करा. नक्की त्याचं तुम्हाला सोल्युशन देईल. त्याची काळजी करू नका. फक्त गडबड करू नका हेच सांगेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता पुन्हा येऊ आपल्या व्हिडिओवर. इथं आहे डिटेल्स. आता इथे भरपूर असे टर्म्स अँड कंडिशन आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही वाचा. इंग्लिश आहे, मराठी आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर सिम्पली जस्ट इथे क्लिक करायचं आहे आणि आय प्रोसीड हे केलं सिम्पली बस. तुमचं हे जे डिटेल्स आहेत हे ॲटोमॅटिकली फिल्ड असणार आहे डायरेक्ट. आता हे बघा इथं मी आधी फिल केलं होतं तर डायरेक्ट ऑटोमॅटिकली माझं नाव आलं आहे, आईचं नाव आलं आहे, वडिलांचं नाव आलं आहे, सर्व मेल, फोन नंबर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस सगळं काही इथे आलेलं आहे. सगळं काही. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की हे डिटेल्स पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे एक सॅटिस्फॅक्शनसाठी. पुन्हा बघून घ्यायचं की हां सगळं बरोबर फिल झालं आहे का, काय कसं व्यवस्थित. ठीक आहे. सगळं बरोबर असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं फॉरवर्ड चेकचं करत करत इथे तुम्हाला एक सिक्युरिटी पिन दिलेला असेल. ठीक आहे. तो सिक्युरिटी पिन तुम्हाला या वरच्या डायगोनलमध्ये फिल करायचा आहे. आता तिथे तुम्ही बघू शकता नंबर्स आहेत आणि सगळे कॅपिटल लेटर्स आहेत. तर तुम्हाला सुद्धा कॅपिटल लेटर्सच फिल करावे लागतील. तर इथं आता आपण फिल करतोय 3FMJP. ठीक आहे. तर आपण हे फिल केलं. बाकी तुम्हाला डिटेल्स सर्व चेक करून घेतलं. सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं सिम्पल. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक केलं की इंटर वन टाईम OTP. आता बघा विद्यार्थी मित्रांनो OTP इथं तुम्हाला इनपुट करावा लागणार आहे. म्हणून मी म्हटलं होतं ईमेल तुमचा ॲक्टिव्ह द्या, चालू द्या आणि सेम फोन नंबरसुद्धा तुमचा चालू आणि ॲक्टिव्ह द्या. ठीक आहे. आता इथे माझ्या फोनवर ईमेल आलेला आहे. जो नंबर तुम्ही टाकशाल त्यावर OTP तुम्हाला घेऊन जाईल. तर सिम्पली तो OTP तुम्हाला इथे इंटर करायचा. ठीक आहे. आता हा OTP मला मेलवर याच्यावर आला होता फोन नंबरवर आणि तो मी इथे इंटर केलेला आहे. ठीक आहे. आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक केलं.
बघा, आता तुम्हाला इथे रजिस्टर सक्सेसफुली फॉर MST अकॅडमिक इयर 2025-26 हा मेसेज तुम्हाला येईल. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला येऊन जाईल 25125117. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला येऊन जाईल. तुमचा हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेल थ्रू आणि मोबाईल नंबर थ्रू दोन्ही ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली तर खाली यायचं आहे. हे जे इन्स्ट्रक्शन आहेत तेही तुम्ही वाचून घ्या आधी. त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड टाकला असेल, जो तुम्ही आधी पासवर्ड दिला असेल तोच तुमचा पासवर्ड असणार आहे. आणि जो ॲप्लिकेशन नंबर असणार आहे तो तुमचा एकतर हा असणार आहे किंवा तुमचं ॲप्लिकेशन आय डी, तुमचा मेल आय डी असू शकतो. ठीक आहे. तर आपण इथे तर प्रोसीड केलं. बघा, प्रोसीड केल्यानंतर पूर्ण असा टॅब ओपन होतोय. आता ह्या टॅबमध्ये बघा ॲप्लिकेशन नंबर आला आहे, युजर नेम आलं आहे तुमचं. तुम्ही खाली गेले थोडंसं, वेलकम टू ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर MST CET 2025. ठीक आहे. आता युअर ॲप्लिकेशन इज इनकम्प्लीट, प्लीज फिल अप द फॉर्म स्टेप बाय स्टेप. म्हणजे बघा, तुम्ही आधी जे रजिस्ट्रेशन केलं ते रजिस्ट्रेशन इथं ऑलरेडी कम्प्लिटेड आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे डोमायसेल अँड कॅटेगरी, थर्ड आहे क्वालिफिकेशन. असं करत करत टोटल 9 स्टेप आहेत. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म इथंपर्यंत आल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट होतो. ठीक आहे, एकदम पूर्णपणे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स खूप व्यवस्थित, खूप लक्ष देऊन भरणं आहे. ठीक आहे. आता सेकंड स्टेपवर आपण जाऊ, डोमायसेल अँड कॅटेगरी डिटेल्स. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक केलं, इनकम्प्लीटवर तुम्हाला क्लिक करायचं. इनकम्प्लीटवर क्लिक केलं की असा इंटरफेस ओपन होतो. असा इंटरफेस ओपन झाला की इथे विचारलं जातं, आर यू डोमासाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? तर इथं आपण हो केलं होतं आधी प्रोफाईलमध्ये, तर इथं हो आलं ॲटोमॅटिकली. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, तर तुमची काय कॅटेगरी, तुम्ही ओपनवाले असेल तर ओपन करा, SC असेल तर SC, ST, विजय वगैरे काय जे असेल तुम्ही तिथे इनपुट करू शकता. ठीक आहे. आता आपण इथे करू ओपन. ओके. आता डू यू बिलॉंग टू EWS. तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तिथे येस करा, जर नसेल तर नो करा. बघा वरती पण आलं आहे टॅब लगेच की यू आर रिक्वायर्ड टू अपलोड इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली, म्हणजेच EWS सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन म्हणा किंवा आत्ता म्हणा. डॉक्युमेंट आपलं तुमची कास्ट नेम आता एंटर करायची आहे. सपोज आता आपण इथं एंटर केली आहे आपली कास्ट नेम. त्याच्यानंतर तर आता सध्या इथं मी नाही आहे तर मी नो करतो आहे. त्याच्यानंतर मी एंटर कास्ट नेम केलं. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, तर आपण आधी नो केलं होतं, सर नो आलं. तुम्ही मायनॉरिटी बिलॉंग करता ते पण आपण नो केलं होतं, सर नो आलं. आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तर सिम्पल येस असेल तर येस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसिड्यूर करायचं. ठीक आहे. सेकंड स्टेप कम्प्लीटेड. आता आलो आहे आपण थर्ड स्टेपवर. थर्ड स्टेप काय, SSC इक्विवलेंट जे आपण फिल केलं होतं ते पण फिल केलं होतं. म्हणजे इन शॉर्ट हे सगळं आपण प्रोफाईलमध्ये फिल केलं होतं. सो थर्ड स्टेपचं काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. जर ते बरोबर असेल तुम्ही बिंदास सेव्ह अँड प्रोसिड्यूर क्लिक करा. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर आता इथे मेन आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे किंवा टेक फील्डमध्ये जायचं आहे त्यांनी PCMवर क्लिक करायचं. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये लाईक फार्मसीकडे जायचं आहे त्यांनी PCB करायचं. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही एक्झाम्स द्यायच्यात त्या विद्यार्थ्यांनी बोथ करायचं. ठीक आहे. बोथ म्हणजे तुम्ही PCMची पण एक्झाम देशाल आणि PCBची पण एक्झाम देशाल. आणि काळजी करण्याचं कारण नाही आहे, एक दिवशी दोन्ही एक्झाम येऊ शकत नाही. म्हणजे ॲटलिस्ट एका टाईमला तरी नाही येणार. लाईक एक एक्झाम समजा तुमची PCMची सकाळची शिफ्ट असेल तर PCBची दुपारची किंवा इव्हिनिंगची शिफ्ट असेल. बस एवढा डिफरन्स असतो. ठीक आहे. आता तुम्ही सिलेक्ट मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर. आता क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे, इंग्लिश, मराठी की उर्दू, असे 3 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल, ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही स्टडी केला आहे, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची ती लँग्वेज इथे इनपुट करायची. सो आपण इंग्लिश करूया. बघा इथं पण आलं आहे त्यांनी पुन्हा एकदा रिमाइंडर दिलं, लँग्वेज मीडियम अँड कन्फर्म लँग्वेज मीडियम ऑफ मस्ट बी सेम. म्हणजे दोन्ही लँग्वेज सेम असल्या पाहिजे. आपण इथे कन्फर्म करतो की हा बाबा मला इंग्लिशमध्येच क्वेश्चन पेपर पाहिजे. आता तुम्हाला एक्झाम्स सेंटर निवडायचे डिस्ट्रिक्टनुसार. आता सपोज तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टच्या आहात किंवा जे डिस्ट्रिक्ट तुमच्या जवळपास आहे तेच तुम्ही डिस्ट्रिक्ट टाका. तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स तर तुमच्या स्वतःच्या डिस्ट्रिक्टलाच द्या, स्वतःच्या जिल्ह्याला द्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी लांब जायची गरज पडणार नाही. ठीक आहे. कारण की कसं होतं, विद्यार्थी नवीन ठिकाणी जातात, त्यांना समजत नाही, कधी कधी वेळेचा काही घोटाळा होतो, कधी कधी लेट पोचतो किंवा काय भरपूर काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
म्हणून मी सजेस्ट केलं की पहिलं तुमचं जे स्वतःचं डिस्ट्रिक्ट असेल ते टाकून द्या. ठीक आहे. तर आपलं हे आहे आपण टाकतो. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला जे थोडंफार जे आजूबाजूचे असेल डिस्ट्रिक्ट ते तुम्हाला जवळपास आहे तुमच्या एरियाच्या ते तुम्ही टाकू शकतात. सपोज आता आपण इथे टाकतोय दुसरं पुणे आणि तिसरं आपण इथे टाकतोय आता नाशिक. आता हे जवळजवळचे नाही आहे बट तरी टाकतोय आपण. तुम्ही तुमच्या जवळपासचेच टाका. ठीक आहे. आता आपण टाकले पहिलं जे टाकले छत्रपती संभाजीनगर टाकले, सेकंड जे टाकले ते पुणे टाकले, थर्ड जे टाकले ते नाशिक टाकले आणि फोर्थ जे टाकले ते जालना टाकले. ठीक आहे. सिम्पल हे 4 प्रेफरन्सेस तुम्हाला 4च देता येणार आहे आणि 4ही पण कंपल्सरी आहेत. तो 4 प्रेफरन्स द्यायचेच आहेत. मोस्टली चान्स असतो की पहिल्या किंवा दुसऱ्या प्रेफरन्सलाच तुमचं सेंटर येतं. तिसऱ्या चौथ्यापर्यंत जायचं नाही. बट जर गेलंच तर तिसरं आणि चौथं पण सेंटर तुमचं असं ठेवा की जेणेकरून तुम्ही जाऊ शकाल किंवा तुमचे तिथे रिलेटिव्ज आहेत तिथे तुम्ही तिसरं आणि चौथं सेंटर टाकू शकता जेणेकरून तुम्हालाही थोडंसं इझी होईल आणि हेल्प होईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हे 4 प्रेफरन्स टाकले. त्याच्यानंतर आपला ग्रुप सिलेक्ट केला. त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट केली क्वेश्चन पेपरची. बस सेव्ह अँड प्रोसीड करायचं. आता इथे काय करायचं आहे, इथे सिम्पली तुम्हाला फोटोग्राफ आणि साईन अपलोड करायची. ठीक आहे. आता इथून पहिले सिलेक्ट करायचं की तुम्ही काय अपलोड करणार आहे. फोटोग्राफ अपलोड करणार आहे. ठीक आहे. आता आपण फोटोग्राफ घेतलं. फोटोग्राफ घेतलं तर इथं बघा त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे द फोटोग्राफ शुड बी 2 इंचेस 50 mm बाय 50 mm. ठीक आहे. इन कलर पाहिजे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो नको आहे आणि 80% तुम्ही कवर झालं पाहिजे त्या फोटोमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर फोटोची साईज आहे जी तुमची JPG साईज असेल ती 100 KB ते 5 MB पर्यंत पाहिजे. त्याच्यानंतर फोटोमध्ये तुमचा डोळे पूर्ण ओपन पाहिजेत. फ्रंटकडून फोटो पाहिजे. म्हणजे भरपूर तुमचं इन शॉर्ट डिटेल्स दिलेले आहेत की तुमचा फोटो कसा पाहिजे कसा नाही पाहिजे, लायटिंगवाला पाहिजे सगळं. तर ठीक आहे. आता हेच आपण इथे काय करू. ओके एक मिनटं. फोटोग्राफ केलं आपण. येस आय ॲग्री केलं. ठीक आहे. आता इथे आलं. आता इथे ओपन, कॅमेरा, रिलोड, क्रॉप, अपलोड असे 4 ऑप्शन. जर तुमचा फोटो तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये PCमध्ये सेव्ह आहे तर सिम्पली तुम्हाला इथे ओपनवर क्लिक करायचं. ती फाईल सिलेक्ट करायची आणि अपलोड करायचं. जर तो सेव्ह नाही आहे तर तुम्ही इथे लाईव्ह जाऊन सुद्धा तुमचा फोटो क्लिक करू शकतात. पण मी सजेस्ट करेल की जो तुमचा फोटो आहे आधीचा तोच इथे अपलोड करा. त्याचा व्यवस्थित फोटो वगैरे काढून. कारण की आधीच्या जर तुम्ही लाईव्ह घेशाल तर खूप सारे प्रॉब्लेम्स येण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही जो अपलोडेड फोटो आहे तो तुम्ही फोटोग्राफरकडून काढून घेतलेला आहे तो फोटो इथे अपलोड करायचा आहे. सिम्पली ओपनवर जायचं आहे. तो फोटो सिलेक्ट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. फक्त त्या फोटोचं जे आहे ते JPG, JPEG आणि PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. 100 KB ते 5 MB पर्यंत फोटो पाहिजे. 50 mm बाय 50 mm फोटो पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही फोटो ओपन केला, अपलोड केला. इथे फक्त क्रॉपिंगचं तुम्हाला ऑप्शन आहे. जर तुम्हाला वाटलं की फोटो क्रॉप करायचा तुम्ही क्रॉपही करू शकता. क्रॉप झाल्यानंतर इथे अपलोडचं एक ऑप्शन असतं ते अपलोड करायचं. तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर फोटो अपलोड झाला तुमचा इथं फोटो व्हिजिबल होईल. इथं जे येतं आहे फोटोग्राफ छायाचित्र जो फोटो व्हिजिबल होईल आणि सिम्पली त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असा आहे सिग्नेचर. ठीक आहे. सिग्नेचरवर क्लिक केलं. सेम स्टेप ओपनमध्ये जायचं आहे. तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर व्हिजिबल होईल. व्हिजिबल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर ती क्रॉप करायची आहे म्हणजे क्रॉपिंगसाठी नेसेसरी असेल तर क्रॉप करायची आहे. त्याच्यानंतर अपलोडवर क्लिक करायचं. बस ते झालं. हे अपलोड होऊन जाईल आणि तुमची सिग्नेचर इथे व्हिजिबल होईल. इथे तुमचा फोटोग्राफ व्हिजिबल होईल. इथे तुमची सिग्नेचर व्हिजिबल होईल. बघा इथे आता आपण सध्या फोटो अपलोड केलेला आहे. सिग्नेचरही अपलोड केलेली आहे. बट हे दुसऱ्या विद्यार्थ्याचं असल्यामुळे मी हे एक्सपोज नाही करू शकत. सो इथं मी ब्लर केलेलं आहे. सो आपण इथे अपलोड करून टाकलं. काहीच इरर आलेला नाही आहे. सो आपण नेक्स्ट प्रोसिड करू. सेव्ह अँड प्रोसीड. आता इथे तुम्हाला डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे. ठीक आहे. आता आपण इथे क्लिक केलं की इथे भरपूर सारे ऑप्शन येतात आपल्याला. पॅन कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, वोटर ID, बँक पासबुक, आधार कार्ड. सो सिम्पली सांगेल की तुम्ही आधार कार्ड गो थ्रू आधार कार्ड कधीही बेटर राहील. आधार कार्ड नसेल तुमच्याकडे किंवा मग तुमच्याकडे सेव्ह नसेल तुम्ही वोटर कार्डही अपलोड करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्सही अपलोड करू शकता. पॅन कार्डही अपलोड करू शकता. पण तुम्ही जे काही अपलोड करशाल त्याचं एक ओरिजिनल जे आहे तुम्हाला ते सेंटरवर न्यावं लागणार आहे. सो मी सांगेल की आधार कार्ड बेस्ट राहील. आधार कार्ड अपलोड करा तुम्ही बिंदास.
आधार कार्ड अपलोड केलं की म्हणजे तुम्ही ते कॅरीही करशाल तर तिथे तुमचा एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला सेंटरवर गेल्यानंतर लागतो. ठीक आहे. आधार कार्ड आणि एक सेकंड ऑप्शन पण आहे, ई आधार कार्ड प्रिंट विथ फोटोग्राफ. जे तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करतात ऑनलाईन तर त्याची प्रिंट असेल तुमच्याकडं तेही चालेल. ठीक आहे. तर आपण सिम्पली इथे आधार कार्ड क्लिक केलं, इथे अपलोडचं ऑप्शन आहे, त्या अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की असं इंटरफेस ओपन होतो. ठीक आहे. आता आपण हे डॉक्युमेंट अपलोड केलं इथे आणि इथे अपलोडचं ऑप्शन आहे लास्ट, त्या अपलोडच्या ऑप्शनवर सिम्पली क्लिक करायचं आहे. इथं थोडासा वेळ घेईल. बस तुमचं इथं डॉक्युमेंट बघा, इथं व्ह्यू तुम्ही इथं बघू शकता डॉक्युमेंट. इथे एडिटही करू शकता, जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, दुसरं अपलोड करायचं असेल तुम्ही इथे डिलीटही करू शकता. ठीक आहे. सिम्पली त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. बघा पूर्ण तुमचा फॉर्म इथे तुम्हाला विजिबल होईल, पूर्ण फॉर्म तुम्हाला विजिबल होईल. सिम्पली तुम्हाला पुन्हा एकदा तो चेक करायचा आहे. स्पेलिंग्स, डेट्स, काय जे टाकले, ॲड्रेस वगैरे, पिनकोड, फोन नंबर सगळं चेक करायचं आहे. तुमचे पर्सेंटेज सगळं चेक करायचं आहे. ठीक आहे. सगळं चेक करून घ्यायचं स्टार्ट टू बॉटम. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट असा एक ऑप्शन असेल. ठीक आहे. सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड टू पेमेंट. ठीक आहे. तर हो, आपल्याला पेमेंट करायचंच आहे. पेमेंटशिवाय आपल्याला काही बसता येणार नाही एक्झाम. ठीक आहे. टोटल ॲप्लिकेशन फी रिक्वायर्ड टू पे 2,000 रुपये. ठीक आहे. तर आपण आता सध्या दोन्ही एक्झाम्सचा फॉर्म भरला आहे, सो 2,000 आहेत. जर तुम्ही PCMचं फक्त भरत असाल तर 1,000च आहे. समजा सपोज लाईक PCBचं जरी भरत असाल तर 1,000 फीस आहे, पण आपण दोन्हीचं भरतोय सो 2,000 फीस आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता खाली यायचं आहे, या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे, लाईक PCMचे 1,000 आणि PCBचे 1,000. ठीक आहे. इथं एकदा सेम महाराष्ट्र कॅन्डिडेट येस, कॅटेगरी ओपन, नॉट पर्सन विथ डिसॅबिलिटी, नॉट ॲप्लिकेबल, अप्लाइड फॉर EWS नो. ठीक आहे. आता हे व्हॅरी करतं. आता मी हे ओपनमधून भरलं आहे म्हणून 1,000 रुपीज फीस आहे. जर तुमची कास्ट SC ST VGNT OBC असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फीस 800च आहेत, 800 ओनली. तर 800 1,600 रुपये तुम्हाला दोन्ही एक्झामची फीस असेल. ठीक आहे. तर ती फीस तुम्ही तिथं सिलेक्ट करता, ऑप्शन तिथे येऊन जाईल. तर ती फीस सिलेक्ट केली की इथे 1,600 येतं बरोबर, ते सेम 1,600 तेवढी पे करायची. ठीक आहे. प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केलं की रोजर पे आणि आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स. सिम्पल त्याच्यानंतर प्रोसीड. त्याच्यानंतर वरती एक टॅब ओपन होईल, त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर थोडा वेळ घेईल आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही नेहमी काय करा की नेटवर्कमध्ये राहा, जिथं स्ट्रॉंग नेटवर्क आहे, कोणाचा फोन वगैरे येऊ देऊ नका ॲटलिस्ट त्या टायमिंगला. सो म्हणजे कसं की सर्व्हर वगैरे डाऊन होण्याचे इश्यू होणार नाही. कधी कधी पेमेंट जाणार नाही कुठे, पेमेंट तेवढी श्युरिटी आहे, बट तरी तुम्ही रिस्क घेऊ नका. सिम्पली त्याच्यानंतर शो QR कोड करायचा आहे. आता बघा इथे GST लागली 0.18 आणि कन्व्हिनियन्स चार्जेस 1 रुपीज. सो एवढी अमाऊंट आपल्याला पे करायची आहे. ठीक आहे. कंटिन्यू अँड पे केलं की समज तुम्हाला QR वरून करायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट इथं शो QR जसं मी केलं तसं करू शकतात QR वरून, किंवा तुम्हाला UPI ID वरून करायचं आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. कार्ड असेल तर कार्डवरून. ठीक आहे. हे झाल्यानंतर सिम्पली जसं तुम्ही स्कॅन केलं, पे केलं की ही वेबसाईट रिलोड होईल. वेबसाईट रिलोड झाल्यानंतर ही पेमेंट होऊन जाईल. ठीक आहे. आपण सध्या इथं पेमेंट नाही करत आहे. ही पेमेंट झाल्यानंतर हे रिलोड होऊन जाईल. आता येस आय वॉन्ट टू एक्झिट असं केलं आहे आपण, सेम असं रिलोड होईल. रिलोड झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचं ॲप्लिकेशन इथं बघायला भेटेल. आता इथं मी पे केलेलं नाही आहे सो इथं फेल्ड दाखवते. तर तुम्ही इथं केलं की तुम्हाला हे सक्सेस दाखवेल इथे आणि येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुमचं पूर्ण जसं ॲप्लिकेशन फॉर्म असं बघितला होता रिव्ह्यूमध्ये, आता आपण बघू एकदा. हा बघा असा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो. पूर्ण त्यात तुम्ही पे केलेले अमाऊंट हे सगळं मेन्शन होऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म येतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली क्लिक करून त्याचे प्रिंट करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे तो सेव्ह असू द्यायचा आहे. तो ॲप्लिकेशन फॉर्म, तो ॲप्लिकेशन नंबर हे सगळं तुमच्याकडं नीट सेव्ह असू द्या. बस विद्यार्थी मित्रांनो, हाच आपला आजचा व्हिडिओ होता. सो बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट नक्की करा. आणि जर तुम्हाला काही क्युरीज आल्यात, काही प्रॉब्लेम्स आलेत तर नक्की कमेंट करा. मी संपर्क करेल, तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करेल. आणि आपण असेच पूर्ण CET इंजिनिअरिंग असू द्या, ॲग्रिकल्चरचे असू द्या किंवा फार्मसी असू द्या, पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत गायडन्स आपण आपल्या चॅनलवर टाकत राहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड कंटिन्यूअस करत राहणार आहोत. काही प्रॉब्लेम आला, काही अपडेट्स आल्या, सगळं आपल्या चॅनलवर भेटणार आहे.
नोटिफिकेशन येत राहील, तसं तसं आपल्या चॅनलवरही नोटिफाय होत राहील. ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पली काहीच नाही करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जी घंटी ऐकून आहे ना त्याला दाबून ठेवा. म्हणजे कसं की न्यू व्हिडिओ आला लगेच तुम्हाला कळेल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ होता. होप सो तुम्हाला हे सगळं समजलं असेल, कसं फिल करायचं आहे, कसं काय भरायचं आहे, काय काय चुका नाही करायच्या, काय चुका करायच्या हे तुम्हाला कळलं. चुका करायच्याच नाही, इन शॉर्ट मी तर म्हणतो. नाहीच करायच्या चुका, व्यवस्थित भरा, निवांत भरा, काहीच इश्यू नाही. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण काहीतरी प्रयत्न करू की कम्युनिकेट करायचा. सो आपण कम्युनिकेशन थ्रू जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आपणही तुमचा फॉर्म भरून देऊ शकतो. ठीक आहे. चला, आजचा व्हिडिओ इथे संपवू आपण. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.